जरा बाहेर घे ना.
Hello, hello, check. Okay. देवीच्या कृपाचक्र सदैव आम्हा कुशुम्यवासियांच्या शिरावरती आहे. ती माझी कुशुमी गावची ग्रामदेवता आई कालकाईच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शिकवत. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शिकवत. ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांच्या भूमीवर ओळखली जाते. या संतांच्या भूमीवर सर्व संतांच्या गळ्यात साहित्य मानला जाणारा वैज्ञानिक राजा आम्हा कलावंतांचं श्रद्धास्थान विठुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. आम्हा सर्व कलाकारांना या सर्व कलाकारांना स्फूर्ती देणारा गणेश्वराला नटराजाला रंग केलेला विवाह अभिवादन. त्या माऊलीच्या अवतारातून सिंहारूपी बच्चांनी जन्म घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालभाचं साम्राज्य नष्ट झालं. अख्खा महाराष्ट्र लक्ष्मय प्रकाशामध्ये राहून निघाला. त्या राजमाता वीरमाता आई जिजाऊ महासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि उर्बल मावळ घेऊन त्या हजारो सैतानांना लढला. म्हणून हा माझा महाराष्ट्र घडला.
या महान राज्याची ख्याती संपूर्ण विश्वभर व्यापलेली आहे. अशा विश्वमंदिर रयतेच्या राजाला अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्याने यांनी रक्षण केलं. ते स्वराज्य रक्षक धर्मवीर धर्मयोद्धा असं म्हटलं जातं. सारे जंग जंग बजावलं, सारं जंग जंग बजावलं तरी कोणालाही होत नाही. कारण होता त्याच्याजवळ गणित गावा असा माझा महाराजा शिवछत्रपतींचा छावा, शिवछत्रपतींचा छावा धर्मवीर धर्मयोद्धा संभाजीराजांना मानाचा मुजरा. त्यांच्या लेखीतून संपूर्ण भारताचं चित्र स्पष्ट झालं. तुम्हाला सर्वच मानवाला जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होतो. त्याप्रमाणे सर्व स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले. त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्याकडे मी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी कुचुडी ग्रामदेवता, या ग्रामदेवतेचा हा नवरात्र उत्सव प्रतिवर्षप्रमाणे ही वर्षी इथे संपन्न होत आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडा आग्रह करण्यात केलेल्या नाट्य संपूर्ण कुचुडी वर्षीच्या वतीने करण्यात आलेला आहे. या कुचुडी वर्षांसाठी याचा तोंड काय होणे म्हणजे त्याला असं आयोजन या कुचुडी गावामध्ये मात्र प्रथमच आणि यापुढे होईल अशी आशा आहे. हा कार्यक्रम करण्याची आम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. ते ग्रामदेवता कुचुडे सर्व ग्रामस्थ, त्याप्रमाणे आपले गावकरी मंडळी आदरणीय विठ्ठलराव शिवाय, त्याचप्रमाणे आदरणीय दामोदर सोमालिके, तसेच आदरणीय बाबूराव शिवाय, त्याप्रमाणे लक्ष्मण श्रीराम भागरे, तसेच संतोष पांडुरंग गुरव, गणपत सोनवणे आणि संपूर्ण कुचुडे वर्षांच्या वतीने आम्हाला ही कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्हा या कलावंतांच्या वतीनं, श्री रवींद्र कला मंडळाच्या वतीनं ही सर्व ग्रामस्थ आणि गावकरी मंडळींचं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मला उत्तम अशी साथ दिली जाते. ते माझे मित्र मास्तर गिरीशदादा फडकडे, कीबोर्ड म्हणजे ऑर्डर मास्टर माझे बंधू जितेंद्र शिंदे, त्याप्रमाणे ऍक्टर गणेशदादा फडकडे, उत्तम अशी लाईट केली जाते. ते माझे मित्र प्रसाददादा हुबळे, यश भुवळे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी या सर्वांच्या विजयसेन आणि लाईटसाठी मानाचा मुद्रा करतो. म्हणजे आपला हा आवाज, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सुरेख असं काम केलं जात आहे. त्या आर्यन साऊंड सर्व्हिसचे मालक कुमार आर्यन भागे यांना सुद्धा शाळेची मुद्रा करतो. त्याप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न होत असताना मला उत्तम अशी साथ दिली जाते. तुम्हाला वृद्धपणे ज्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी आपली वाद्यकला अवगत केली आणि संपूर्ण वाद्याचा आपला छाप उमटवला, तुम्हाला मला साई जीवन याला उत्तम अशी साथ दिली जाते. जीवन त्याप्रमाणे माझी साई काशीनाथ जीवन, प्रकाशनगर जीवन संपूर्ण मंदिर घेऊन मी लोककला जपण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लोककला जपण्यात होत असताना हा कार्यक्रम सर्व ताकद किंवा जादू ज्यांच्या हातामध्ये आहे तो मला रचित राजा या ठिकाणी जपलेल्या सर्व नागरिकांना शाही मुद्रा करतो आणि लगेचच माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर हिंद जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या कुचुडे गावातील खोडदेव येथील
बरीचशी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांना देखील शाहिरी मुद्रा करतो. त्याचप्रमाणे सिंदेवाडी तसेच सोनारवाडीमधील अनेक मुंबईकर चाकरमानी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मुद्रा करतो. त्याचप्रमाणे ओसावडीमधील सुद्धा मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या भागलीवाडीतील अनेक मंडळी खास मुंबईवरून माझे मित्र सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील शब्द सुमनाने त्यांना देखील शाहिरी मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांना आपल्या कुशिवडी गावचं नाव साता समुद्र पार नेण्याचं काम केलं, आपल्या या गायकामधून आपल्या गावाचं नाव साता समुद्र पार नेण्याचं काम केलं, तो वेळगावाचं गायक आपल्या कुशिवड्याचा सुपुत्र शाहीर एकनाथ केसरी यांचा जोरदार होऊ द्या. त्यानंतर या कार्यक्रमाला एकनाथ यांना साथ देणारे सुनीता शिवण यांना देखील शाहिरी मुद्रा करतो. आपल्या या कुशिवडी गावचं एक युवा उद्योजक म्हणून जे नावारूपाला आलं ते आमचे योगीदादा भागले असतील, बळीराजे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष आणि सर्वांचे लाडके आप्पा. आपला सर्वात तरुणांना बरोबर घेऊन चालण्याचं काम ज्यांच्याकडून केलं जातं ते आप्पा, त्यांना देखील शाहिरी मुद्रा करतो. त्याप्रमाणे माझ्या शिववाडीतील अनेक नाचना कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तसेच खोटवाडीतील देखील कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्या सर्वांना शाहिरी मुद्रा करतो. पुन्हा एकदा तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक असं स्वागत करून लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.
ठिकाणी जर खरोखर या माझ्या चिमुकल्यांचा डान्स तुम्हाला आवडला असेल तर एकदा या चिमुकल्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या नवरात्र उत्सवासाठी या ग्रामदेवतेच्या नवरात्र उत्सवासाठी आमच्या अहमदपूरगावचे सुपुत्र आपल्या सर्वांना परिचित असणारे आदरणीय श्रीयुत बांबाई गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आमच्या उजवणी देवस्थान समिती आणि समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. तसेच या जामीन नृत्य कलाकार कुशवणी शिकवणारी जे होती ना त्यांना देखील शाळेची मुद्रा करतो. या कार्यक्रमासाठी आदरणीय बांबाई गुरुजी यांच्यावर या छात्रांसाठी या चिमुकल्यांसाठी 500 रुपये महाराज पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मी आमच्या श्रीगणी जामीन नृत्य कलाकारांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि एवढंच म्हणतो, जमली आहे ही मैफिल, जमली आहे ही मैफिल या कलाकारांच्या या आविष्कारासाठी, जमली आहे ही मैफिल या कलाकारांच्या कला आविष्कारासाठी. तर मग याचा जोरदार टाळ्या होऊ द्या माझ्या या छोट्या कलाकारांसाठी. धन्यवाद. Hello, 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 check, hello, 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 hello. रंग देवते तुला मी वंदितो, यावे रंग बराया तुला मी विनवितो. रंग देवते तुला मी वंदितो, यावे रंग बराया तुला मी विनवितो.
हॅलो चेक चेक हॅलो हॅलो याला दे मला. चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 लांब तोंड मोठे काना सोबुनी हा दिसतो छाना लांब तोंड मोठे काना सोबुनी हा दिसतो छाना भक्तांचा हे लढिवा चंद्रावर बैठून आला गणाला झाला जपून श्री गणाला गणाला झाला जपून श्री गणाला चंद्रावाला बाई तुला मुझे
श्रीकृष्ण आणि राधा राधा आणि श्रीकृष्ण जरी श्रीकृष्ण श्रेष्ठ असला तरी आधी नाव त्या राधेचंच लागलं आणि आपण सगळे म्हणताना राधा कृष्ण असंच म्हणतो. तरी या राधा कृष्णाच्या लीला पण पाहिल्या असतील, अनेक लीला पाहिल्या असतील. त्यामध्ये अनेक लीला असून देखील मी आज ही गवळण आपल्या समोर सादर करणार आहे. या गवळणीमध्ये ही राधा या कृष्णावरती रुसलेली आहे. ही राधा या कृष्णावरती रुसलेली आहे. परंतु कृष्ण हा नाटकाचे मुकद्दम बोलवून आपल्या या राधेला कसं विनवणी करतो, तिच्या मनाची शांतता करतो, आपल्या मनाचं मनोमिलन तिच्या बरोबर कसं करतो हे माझ्या गीतातून एका कार्यक्रम सुरू आहे म्हणून एवढंच म्हणतो. सुंदर सुंदर कार्यक्रम जर करायचा असेल तर सुंदर एक रात्र पाहिजे. सुंदर सुंदर कार्यक्रम जर करायचा असेल तर सुंदरची एक रात्र पाहिजे. आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची असेल तर इगो तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे, तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे. लगेचच गवळतो लक्ष असू द्या. स्वप्न सुंदरी तू माझी गपरी रुसली जगातून राधे माझ्यावरी. स्वप्न सुंदरी माझी गपरी
गाणी सकातो राजे माझ्यावरे स्वप्न सुंदरी तो माझी गपरी गाणी सकातो राजे माझ्यावरे स्वप्न सुंदरी तो माझी गपरी गाणी सकातो राजे माझ्यावरे या ठिकाणी गण आणि गवळण आपल्या समोर सादर झालेले आहे. ही गण आणि गवळण चालू असताना आम्हाला जे आपण शांततेचं बोलायचं सहकार्य दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व रसिक मायबापांचं विनंती आमच्या ठिकाणी जागृतीच्या कला मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि लगेचच कथेकडे वळतोय. लक्ष तुझ्या कथेकडे वळण्यापूर्वी एवढंच म्हणतोय, रंगतदार कार्यक्रमाला ओ गिरीश दादा, ओ जितू दादा, ओ आर्यन दादा, ओ गणेश दादा, या रंगतदार कार्यक्रमाला सदाबहार संगीताची जोड, या रंगतदार कार्यक्रमाला सदाबहार संगीताची जोड आम्हा कलावंतांना रसिकाच्या फक्त आपल्या टाळ्यांची ओढ, फक्त आपल्या टाळ्यांची ओढ. धन्यवाद.
Thank you.
आदेश दिला मला यज्ञ पायाला कौसमा मने बोलविले रे तुला यज्ञ पायाला कौसमा मने बोलविले रे तुला पायाला कौसमा मने बोलविले रे तुला पायाला कौसमा मने बोलविले
तू नेऊ नको प्राणचा अमृता नेऊ नको प्राणचा माझा नेऊ नको प्राणचा अमृता नेऊ नको प्राणचा माझा नेऊ नको Oh,
अशा तऱ्हेने जी वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये जी आकाशवाणी झाली होती की देवकीच्या उदरी होणारा 8वा पुत्र त्या 8
8व्या पुत्राच्या वधून हातून त्या कंस राजाचा वध होईल ही आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीप्रमाणे 8वा पुत्र म्हणजे कृष्ण. या कृष्णाच्या हातून कंस राजाचा वध झालेला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपल्या समोर आजपर्यंत या लोककलेमध्ये असा कथेचा भाग आपल्या समोर राहणार आहे, दृश्य रूपाने दाखवणार आहे. आजपर्यंत या लोककलेमध्ये कोणत्याही लोककलावंतांनी हा भाग गायलेला नाहीये. तरी आपल्या समोर नवीन भाग घेऊन येतोय. हाच आकर्षण असणार आहे. कथेचा विस्तार करतो. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची लाडके आप्पा म्हणजे यशवंतजी भागडे, शेतकरी बलिराजा संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय यशवंतजी भागडे आणि या कुशिवडी गावची युवा उद्योजक म्हणून नाव रूपाला आलेले योगेश दादा भागडे यांच्याकडून 500 रुपयाचे महाराज पारितोषिक आलेले आहे. तसेच या कुशिवडीचा सुपुत्र गोड गायचा गायक ज्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरात झालेली आहे तो आपला लाडका एकनाथ भिके यांच्याकडून 151 रुपयाचे महाराज पारितोषिक आलेले आहे. सर्व बक्षिसांचं आम्ही श्री गणेश दाखवण्याच्या कलामध्ये कुशिवडी शिववाडी हरिपणी आभारी आहोत. या ठिकाणी कथेचा विस्तार करतोय. हा कंसाचा वध झाला परंतु श्रीकृष्ण हा गुप्त रूपाने आपल्या माता पित्याला भेटण्यासाठी म्हणजे जन्मदात्या माता पित्यांना म्हणजे वसुदेव देवकीला भेटण्यासाठी बंदी शाळेच्या ठिकाणी गेलेला असतो. या कार्यक्रमासाठी आमचे संतोष अण्णा म्हणजेच बाबादादा गुरव यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील मनस्वी आहे. या कार्यक्रमासाठी अमरकोटचे सुपुत्र आमचे मित्र दिनेशराव भाई शिर्के यांच्याकडे 201 रुपयाचे महाराज पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी काशीराम ठाकूर विखे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षिसांचा आणि गांधी नृत्य कलामध्ये कुशल शिवणारे हरिभाई आभारी आहोत. श्रीकृष्ण आपल्या माता पित्याला भेटण्यासाठी बंदी शाळेच्या ठिकाणी गेलेला असतो. त्यावेळेस वसुदेव आणि देवकी त्या श्रीकृष्णाकडे एकच मागणी मागतात की तू जर या सृष्टीचा निर्माता करता धरता पालन करता जरी स्तरी काष्टी पाषाणी राहणारे एकच ग्रंथ असतील तुझी लीला अपार आहे. परंतु तुझे जी भावंड कंस राजाने 6 भावंड जी कंस राजाने या बंदीशाळेत जन्मलेली असतात ती कंस राजाने जी बाळ मारलेली आहेत ती तू आम्हाला आमची आणि त्यांची भेट घालून दे एवढी ते फक्त वसुदेव आणि देवकी यांनी मांडलेली असते. आणून ती बाळ तू घेऊन ये एवढी जात असते. परंतु श्रीकृष्णाच्या लीला अपार आहे. त्यांनी सांगितलेलं असतं की मी हा कंस राजाच्या वधासाठी जन्म घेतलेला आहे. ज्यावेळेस कंस राजाचा वध होईल त्यावेळेस या बंदी शाळेचे दरवाजे आपोआप खुलतील, तुमची सुटका होईल आणि तुमची इच्छा मी पूर्ण करेन एवढंच आश्वासन देतो. मी आपल्या समोर ही कथेरूपाने दृश्य रूपाने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कथेवर लक्ष असू द्या. खास आपल्यासाठी नवीन भाग या लोककलेमध्ये पहिल्यांदा सादर करतोय. लक्ष असू द्या.
वासुदेवा बोले कृष्णाला 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 देवाने 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 बोले कृष्णाला स्वर्गाने रामचा बाळा 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 यांना पाण्याची इच्छा झाली यांना भेटायची इच्छा झाली 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 देवाने कोणी गेले 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 कृष्णाने कोणी गेला देवाने 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 कोणी गेला निघून गेला ओ स्वर्गाला 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 गेला तो इंद्र गेला गेला तो इंद्र गेला गेला तो इंद्र गेला गेला तो इंद्र गेला बोला तो इंद्र देवाला बोला तो इंद्र देवाला बोला तो इंद्र देवाला बोला तो इंद्र देवाला वासुदेव देवकी जीवाला वासुदेव देवकी जीवाला वासुदेव देवकी जीवाला वासुदेव देवकी जीवाला वासुदेवी कोणी गोकुळाला वासुदेवी कोणी गोकुळाला वासुदेवी कोणी गोकुळाला वासुदेवी कोणी गोकुळाला कृष्ण देवकी आला देवा 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 कृष्ण देवकी आला बोला
ढोल ताज्यांच्या जाऊन आणि स्वर्गामधून साई भावंडा श्री कृष्णाने आणि स्वर्गामधून जाऊन आणि स्वर्गामधून वासुदेव देवकीने पुत्रा पाहिले अश्रू वाहिले वासुदेव देवकीने पुत्रा पाहिले अश्रू वाहिले साई भावंडे
Hare
गोकुळामध्ये खेळ खेळले बाळानंदाचं. गोकुळामध्ये खेळ खेळले बाळानंदाचं. गोकुळामध्ये खेळ खेळले बाळानंदाचं. पाच दिवस पाच रंग होळीच्या चित्रात. पाच दिवस पाच रंग होळीच्या चित्रात. यमराजाची आली स्वारी. वासुदेव देवकीच्या दारी. 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 आई
सारी बाळा या ठिकाणी जे श्रीकृष्णाने आपली भावंडे या बाळांना स्वर्गातून इंद्राच्या भेटीला जाऊन जी परत आलेली होती त्यांचा कार्यकाळ फक्त 65 दिवसांचा होता आणि तो फक्त आपल्या माता पित्याच्या हक्कासाठी त्यांनी ती बाळ स्वर्गातून परत आणलेली होती. स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर येण्याचा कोणालाही अधिकार नाहीये, परंतु श्रीकृष्णाच्या हक्कासाठी इंद्र देवाने यमाला सांगून ही बाळ वसुदेव देवकीच्या भेटीसाठी ही भूतलावरती म्हणजे गोकुळामध्ये पाठवलेली होती आणि आमच्या पद्धतीने आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आम्हाला गोळ पाडून द्याल, सुंदर रसिक आहात एवढीच आशा बाळगतो आणि एवढंच म्हणतो. लाख लाख कलाकारांवरती शतकोटी रसिकांचं लक्ष असतं. लाख लाख कलाकारांवरती शतकोटी रसिकांचं लक्ष असतं. त्या रसिकांचं लक्ष वेधून त्याचं मनोरंजन करणं हे कामा कलाकारांचं भाग्य असतं. हे कामा कलाकारांचं भाग्य असतं. आम्ही आमच्या पद्धतीने आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी विष्णू ग्रामस्थ आणि विष्णू व्यवस्थापन समिती यांनी आम्हाला आमची प्रत्येकाला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचं मनाचे आभार. या कार्यक्रमाला मला उत्तम अशी साथ मिळाली. माझे उंचीचे साऊंड व्यवस्था लाईट व्यवस्था सर्वांमध्ये उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आमच्या नाथ मंडळाच्या आमच्या जागतिक मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि माझ्या कलेला साक्ष निवडतो. धन्यवाद.
घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे चुडगो गुणवंतानंद रघुनायक मागणी हे त्याचा जय जय रघुवीर समर्थ